मित्रांनो, बाबा हा शब्द कानावर पडताच एक वेगळंच बळ येतं. विश्वास वाटतो आणि सुरक्षित वाटतं. वडील म्हणजे फक्त नातं नाही, तर ती एक जबाबदारी आहे. तो नोकरी करतो, शेती करतो, गरज पडली तर पाठीवरती ओझं वाहतो. घरी आपली कोणी वाट पाहतंय असा विचार करून त्याला आपल्या रोजच्या कामाची इतकी सवय असते की तो जबाबदारीने सगळं करतो. विषय त्याच्याही पोटापाण्याचा असतो, पण त्याला आपल्या कुटुंबाची चिंता जास्त असते. तो संघर्ष करतो, कष्ट करतो, प्रसंगी बोलणेही खातो, पण दिवस संपता संपताच 4 पैसे हातात घेऊन तो घरी येतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वडिलांचं स्थान मोठं असतं. वडिलांप्रती एक आदरयुक्त भीती घेऊनच मुलं लहानाची मोठी होतात. तो कधी मुलाच्या खांद्यावर हात ठेवणारा मित्र असतो, कधी छातीवर डोकं ठेवून रडणाऱ्या मुलीच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा बाप असतो. त्याच्या रागवण्यामध्ये काळजी असते. मुलं मोठी होतात, आपले निर्णय आपणच घेतात, पण आई वडील रिटायर होत नाहीत. उतार वयात सुद्धा ते आपल्या अनुभवांचं संचित घेऊन ठामपणे उभे असतात. आपल्या मुलांमध्ये ते स्वतःला शोधत असतात. आई अगदी मऊ मेणासारखी आणि वडील हे वज्रासारखे कठोर वाटतात. हा कठोरपणा व्यवहारानं आणि अनुभवानंच येतो. गर्दीमध्ये, यात्रेमध्ये, मिरवणुकीमध्ये, वारीमध्ये मुलाला खांद्यावर उचलून धरणारा खंबीर बाप घामाघूम होतो, पण मुलाला खांद्यावरून खाली तो उतरवत नाही. ही ताकद त्याला तो सर्वशक्तिमान पिताच देत असावा. आजच्या स्पर्धेच्या काळामध्ये त्या बापाला अधिक संघर्ष करावा लागतो. तो तरीही तयार असतो. तो परिस्थितीशी लढतो आणि आपल्या कुटुंबासाठी तो काहीही करतो. म्हणून घरी दमून आलेल्या वडिलांकडे मुलं झेप घेतात तेव्हा त्या बापाचा थकवा दूर पळून जातो. आपल्या बालपणीच्या इच्छा मनातच राहिल्या तरीही मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाप झगडतो. त्याच बापाला उतारवयामध्ये वृद्धाश्रमात जावं लागतं तेव्हाही तो अटळ असतो, जुन्या वृक्षासारखा. कधी हा बाप मुलांच्या आजारपणात त्यांच्यासाठी झोरताना दिसतो, तर कधी मुलीच्या चेहऱ्यावर एक हसू यावं म्हणून तो त्याच्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन संघर्ष करतो. कशाला मुलीला शिकवायचं असा विरोध झुगारून मुलीच्या मागे ठामपणे उभा राहणारा बाप आपल्या आजूबाजूला दिसतो. त्याच मुलीने परीक्षेमध्ये यश मिळवलं की तो आनंदानं पेढे वाटतो. तोच बाप सासरी जाणाऱ्या मुलीला निरोप देताना लहान मुलासारखा रडतो. आई वडील दोघेही सारखे, पण आईच्या डोळ्यात चटकन पाणी येतं आणि बापाची ओली किनार दिसत नाही. मूल कितीही मोठं झालं ना तरी पितृछत्र नसलेल्यांना विचारा की वडील म्हणजे काय असतं. म्हणूनच कोणीतरी म्हटलंय, माया बाबांची असते कस्तुरी परी, दिसली नाही वरून जरी जानवी ती अंतरी. मित्रांनो, आज आहे फादर्स डे. पाहू तुम्ही तुमच्या वडिलांना आज काय गिफ्ट देता ते. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही तुमच्या वडिलांना आज काय गिफ्ट दिलात. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.